नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, ब्रेकिंग न्यूज। राज्यात 1 एप्रिलपासून मोठे बदल। 1 एप्रिल सोमवार म्हणजे आजचीच न्यूज आहे, आजच्याच बातम्या आहेत। तर राज्यामध्ये कोणते बदल होणार आहेत 1 एप्रिलपासून ती संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर चॅनलवर नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट आणि ब्रेकिंग न्यूजसाठी टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका। चला तर बघूया राज्यामध्ये 1 एप्रिलपासून कोणते नवीन बदल होणार आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता, व्यावसायिक LPG गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे। त्यांच्या किमतीत 30.50 रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत। 3 महिन्यांनंतर गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे। मार्च महिन्यात गॅस सिलेंडरचे दर 25.50 रुपयांनी, फेब्रुवारी महिन्यात 14 रुपयांची वाढ झाली होती। तर बघा, जानेवारी महिन्यातही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 1.5 रुपयांनी वाढ झाली आहे। आता 3 महिन्यानंतर व्यावसायिक गॅस स्वस्त झाला आहे। दुसरी आणि महत्त्वाची न्यूज बघा, देशात 1 एप्रिलपासून अनेक आर्थिक बदल झाले आहेत। त्याचबरोबर सर्वसामान्यांना औषधांबाबत मोठा धक्का बसला आहे, कारण आजपासून 394हून अधिक औषधे महाग झाली आहेत। औषधांचे दर सुमारे 12% वाढले आहेत। अशा परिस्थितीत आता लोकांना अँटीबायोटिक आणि पेन किलरपर्यंतच्या अशा औषधांसाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील। तर बघा, अशा प्रकारे 1 एप्रिलपासून आर्थिक बदल झालेले आहेत। नंतरची बातमी बघा, राज्यात आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून नवीन वीज दर लागू होणार आहे। त्यानुसार महावितरणच्या सर्व ग्राहकांचा स्थिर आकार वाढणार आहे। त्यातच इंधन अधिभार जोडल्यावर सुमारे 10% दरवाढ होईल असा अंदाज आहे। वीज नियामक आयोगाच्या मार्च 2023 रोजीच्या आदेशानुसार ही दरवाढ होणार आहे। महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मार्च 2023 मध्ये 2 वर्षांसाठी 2 टप्प्यात वीज दरवाढ मंजूर करण्यात आली होती। त्या अनुषंगाने ही वीज दरवाढ होत आहे। दरम्यान 1 एप्रिल 2023च्या तुलनेत 1 एप्रिल 2024 पासून सर्वच संवर्गातील ग्राहकांचा स्थिर आकार वाढणार आहे। नंतरची आणि महत्त्वाची न्यूज बघा, सप्तशृंगी गडावर सोमवार 1 एप्रिलपासून एसटी महामंडळ इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात येणार आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर विविध भागातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात। त्यामुळे एसटी महामंडळ ही बस सेवा सुरू केली आहे। सकाळी 5 ते सायंकाळी 6:15 म्हणजे 6:15 पर्यंत बस जुने CBS येथून सुटणार आहे। नंतरची न्यूज बघा, एसटी महामंडळातून निवृत्त कर्मचाऱ्यांना एसटीच्या सध्या बसमधून प्रत्येक वर्षी मोफत प्रवासासाठी पास मिळतो। आता स्लीपर कोच बसमध्येही प्रवास करता येईल, परंतु त्यासाठी भाड्याच्या फरकाची रक्कम भरावी लागेल। याशिवाय निवृत्तीनंतर दगावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी व पतीलाही वयाच्या 75 वर्षापर्यंतच पासची सुविधा मिळणार आहे। एसटी मंडळाने हे निर्णय घेतले आहेत। नंतरची न्यूज बघा, दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात। या संदर्भात भारतीय रेल्वे प्रवाशांच्या गरजा आणि सुविधा लक्षात घेऊन वेळोवेळी नवीन नियम लागू करत असतात। तुम्हीही ट्रेनने प्रवास म्हणजेच ट्रॅव्हल करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरेल। यासोबतच 1 एप्रिल म्हणजेच आर्थिक वर्षाची नवीन सुरुवात होणार असून रेल्वे प्रवाशांसाठी काही नवीन सुविधाही देण्यात येणार आहेत। वास्तविक नवीन बदल पेमेंटशी संबंधित आहेत। 1 एप्रिलपासून रेल्वे प्रवाशांसाठी ऑनलाईन पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी QR कोड स्कॅनिंगची सुविधा करणार आहेत। तर बघा, अशा प्रकारे राज्यात 1 एप्रिलपासून मोठे बदल होणार आहेत। तर सर्वांनी यांची नोंद घ्यावी आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।